अध्याय 3 क्रमांक 31 इमे मतमिदं मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः इमे मतमिदं मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः मे मतम् इदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तः अनसूयन्तः मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. आला पदच्छेद बघा. ये श्रद्धावन्तः अनसूयन्तः मानवाः असं घ्यायचं. पदच्छेद कसं घ्यायचं आपलं अनुयाय कसं घ्यायचा. ये श्रद्धावन्तः अनसूयन्तः मानवाः. बघा जे ये म्हणजे जे श्रद्धावन्तः श्रद्धेनं युक्त असलेले अनसूयन्तः कुणाचीही असूया न करणारे. असूया म्हणजे द्वेष कुणाचाही द्वेष न करणारे मानवाः म्हणजे मनुष्य. लक्षामध्ये कसे माणसं आहेत कसे मनुष्य आहेत कसे मनुष्य आहेत कसे श्रद्धेनं युक्त आहेत आणि कोणाचीही असूया न करणारे असे हे मानव हा जे मनुष्य आहेत ते मे इदं मतं नित्यम अनुतिष्ठन्ति माझ्या या मताचं नित्य अनुष्ठान करतात. मी सांगितलेलं हे जे मत आहे या मताचं नित्य काय करतात अनुसरण करतात म्हणजे अनुष्ठान करतात. अलग लक्षात. कोणत्या मताचं वे कोणत्या मताचं म्हणजे स्वधर्मानुसार जे वागतात शास्त्रांनी वर्णानुसार आश्रमानुसार आपल्या अधिकारानुसार आपल्याला जे कर्म सांगितलेलं असतं अशा या कर्माला अनुसरून जे वागतात म्हणजेच माझ्या मताचं काय करतात अनुष्ठान करतात. ते अपि ते पुरुष सुद्धा कर्मभिः मुच्यन्ते सर्व कर्मबंधनातून काय होतात मुक्त होतात. अलग लक्षामध्ये अलग लक्षात. अजून सांगायचं ये श्रद्धावन्तः अनसूयन्तः मानवाः जे श्रद्धेनं युक्त असलेले आणि कुणाची असूया न करणारे मनुष्य आहेत ते बघा. ये श्रद्धावन्तः अनसूयन्तः मानवाः जे श्रद्धेने युक्त असलेले कुणाची असूया न करणारे मनुष्य मे इदं मतं नित्यम अनुतिष्ठन्ति माझ्या या मताचं नित्य अनुसरण करतात. माझ्या या मताचं नित्य काय करतात अनुसरण करतात म्हणजे अनुष्ठान करतात. ते अपि ते पुरुष सुद्धा कर्मभिः मुच्यन्ते कर्मबंधनातून काय होतात मुक्त होतात. आलं लक्षामध्ये. माझ्या मताचं जे अनुसरण करतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात. आलं. एत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढ
विमूढहंस्तान् विद्धि नष्टान् चेतसः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढंस्तान् विद्धि नष्टान् चेतसः ये म्हणजे जे तू पदाचे व्हायला आहे ना ये तू एतत् अभ्यसूयन्तः न अनुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढान् तान् विद्धि नष्टान् अचेतसः. आलं का? आता बघा, तू घ्यायचा अगोदर. तू म्हणजे परंतु. दिसलं का तू कुठं आहे? हा, तू म्हणजे परंतु म्हणजे काय सांगू लागले आता इकडे बघा. वरच्या श्लोकात सांगितलं की जे माझ्या मताचं अनुसरण करतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात, आणि जे माझ्या मताचं अनुसरण करत नाही, जे द्वेष करतात माझ्या मताचा, ते नष्ट होतात. काय होतात? नष्ट होतात. त्यांना काही ज्ञान नाही, काही नाही. सर्व ज्ञानाच्या बाबतीत ते अशी मूढ झालेली आणि अविवेकी आणि नष्ट झालेली असं तू जाण, असं भगवान मला सांगत होता. बघा, तू परंतु ये दिसलं का? ये अभ्यसूयन्तः जे माझ्या मताचा द्वेष करणारे. अभ्यसूयन्तः म्हणजे काय? द्वेष करणारे, असूया करणारे आहेत. हा, मे एतत् मतम न अनुतिष्ठन्ति किंवा एतत् मे मतम न अनुतिष्ठन्ति. एतत् दिसलं कुठे? एतत् मे मतम, ह्या माझ्या मताचं न अनुतिष्ठन्ति अनुसरण करत नाहीत, म्हणजे अनुष्ठान करत नाहीत, असे ते तान त्यांना सर्वज्ञान विमूढान, सर्व ज्ञानाच्या बाबतीत मूढ असलेले किंवा सर्व ज्ञानाच्या बाबतीत मूढ आहेत असं, आणि अचेतसः अविवेकी आहेत, आणि नष्टान नष्ट झालेले आहेत असं विद्धी म्हणजे जाण. लक्षामध्ये म्हणजे त्यांना तू कसं जाण? ते सर्व ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेले, मूढ झालेले, अचेतसः अविवेकी आणि नष्टान नष्ट झालेले आहेत असं विद्धी म्हणजे जाण. लक्षामध्ये कोण कोण सर्व ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेले? जे माझ्या मताचा द्वेष करतात आणि माझ्या मताचं अनुसरण करत नाही, असे ते त्यांना तू कसे आहेत? ते सर्व ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेले, अविवेकी आणि नष्ट झालेले आहेत असं तू जाण. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि किं करिष्यति. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेः ज्ञानवान् अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. आला का? पदच्छेद आला का? बघा आता, ज्ञानवान अपि, ज्ञानी पुरुष सुद्धा स्वस्याः प्रकृतेः सदृश्यं चेष्टते, स्वतःच्या प्रकृतीला अनुसरूनच, म्हणजे प्रकृतीप्रमाणेच, प्रकृतीसारखंच, जशी प्रकृती असेल तसंच चेष्टते म्हणजे क्रिया करतो.
लक्षात आलं का? म्हणजे ज्ञानी पुरुष सुद्धा स्वतःच्या प्रकृतीसारखंच चेष्टा करतो, म्हणजे क्रिया करतो. स्वतःच्या प्रकृतीसारखीच म्हणजे जसं त्याचा स्वभाव असेल, प्रकृती शब्दाचा अर्थ स्वभाव, जसा त्याचा स्वभाव असेल किंवा जसं त्याचं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धासारखंच तो काय करत असतो? कर्म करत असतो. ज्ञानी पुरुष सुद्धा ज्याचा स्वभाव, त्याची प्रकृती, त्याचं कर्म, प्रारब्ध कर्म जसं असेल तसंच तो काय करत असतो? कर्म करत असतो, क्रिया करत असतो. प्रारब्धानुसार जसं प्रारब्ध असेल तसं. बघा, ज्ञानवान अपि, ज्ञानी पुरुष सुद्धा स्वस्याः प्रकृतेः सदृशम, स्वतःच्या प्रकृतीसारखं, स्वतःची प्रकृती जशी असेल तसं चेष्टते, म्हणजे क्रिया करतो, कर्म करतो. म्हणजे स्वतःच्या प्रकृतीसारखी चेष्टा करतो, क्रिया करतो, मग कर्म करतो. आणि सगळेच भूत, भूतानी प्रकृती ज्ञानती, सगळीच भूत, सर्वच भूत हे प्रकृती ज्ञानती, प्रकृतीलाच प्राप्त होतात. प्रकृतीलाच प्राप्त होतात म्हणजे प्रकृती जशी आहे तशीच होतात, प्रकृतीसारखंच कर्म करतात. कळलं का? प्रकृती म्हणजे स्वभाव किंवा त्याचं प्रारब्ध जसं असेल तसंच ते कर्म करत असतात. आणि मग इथं कुणी काही जरी आग्रह केला, निग्रह केला तरी काय उपयोगाचा होणार आहे? होईल का? निग्रह किम करिष्यति, निग्रह काय करेल? करू शकेल का निग्रह? काही करू शकत नाही. कुठलाही मनुष्य स्वतःच्या पद्धतीनुसार क्रिया करत असतो. इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयो न वशमागच्छेत् ह्यस्य परिपन्थिनौ. इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयो न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोः न वशम आगच्छेत्. दिसलं का? पहिल्यापासून सांगूया का? इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोः न वशम आगच्छेत् तौ हि अस्य परिपन्थिनौ. बघा, इंद्रियस्य अर्थे, इंद्रियाचे जे विषय आहेत, अर्थ म्हणजे विषय, आणि डबल इंद्रिय शब्द आला की नाही, म्हणून इथं प्रत्येक इंद्रियाचे विषय घ्यायचे. इंद्रियस्य अर्थे प्रत्येक इंद्रियाचे जे विषय आहेत, अर्थ म्हणजे विषय, त्या विषयामध्ये आलं लक्षामध्ये, इंद्रियाचे जे विषय त्या विषयामध्ये राग द्वेष व्यवस्थित, राग आणि द्वेष हे व्यवस्थित म्हणजे स्थित असतात. इंद्रियाच्या विषयामध्ये राग द्वेष हे काय असतात? व्यवस्थित म्हणजे स्थित असतात. असतातच विषयामध्ये राग द्वेष. कारण प्रतिकूल विषय असला की द्वेष निर्माण होतो, अनुकूल विषय असला की राग प्रीती निर्माण होते. म्हणजे इंद्रियाचे जे विषय आहेत त्या विषयामध्ये राग द्वेष ठेवलेलेच असतात, तिथं असतातच. आला? म्हणून तयोः वशम न आगच्छे, म्हणून त्या इंद्रिया त्या रागद्वेषाच्या वश मनुष्याने होऊ नये, जाऊ नये. लक्षामध्ये तयोः त्या दोघांच्या वशम म्हणजे स्वाधीन, न गच्छेत जाऊ नये, होऊ नये, रागद्वेषाच्या अधीन होऊ नये. लक्षामध्ये ही दिसलं काही कुठे आहे ही, कारण की
तौ तौ म्हणजे ते दोघं. कोणते दोघं? राग आणि द्वेष. त्यालाच काम क्रोध म्हणतात. राग म्हणजे काम आणि द्वेष म्हणजेच क्रोध. लक्षामध्ये. तर ते दोघं राग आणि द्वेष हे अस्य अस्य म्हणजे या साधकाचे परिपंथी. हो काय आहे ते? परिपंथी आहेत. परिपंथी म्हणजे हे वाटमाव्या करणारे, म्हणजे साधकाला त्याच्या मार्गावरून भ्रष्ट करणारे. साधक साधना करत असतो, त्या साधनाच्या मार्गावरून एक घात करणारे, त्याला भ्रष्ट करणारे. अलग लक्षामध्ये. म्हणजे हे विघ्न निर्माण करणारे, हे घातक आहे. कोण? राग आणि द्वेष. अलग लक्षात. बघा अजून एकदा श्लोक सांगतो सगळा बोलू. इंद्रियस्य अर्थे, इंद्रियाच्या प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये राग द्वेष व्यवस्थित, राग आणि द्वेष हे स्थित असतात. व्यवस्थित म्हणजे हे स्थित असतात. तयोः वशं न आगच्छेत्, त्या दोघांच्या वश होऊ नये, त्या दोघांच्या स्वाधीन होऊ नये. ही कारण की तौ ते दोघं अस्य परिपंथीनं, या साधकाचे काय आहेत? मार्गावरील हे प्रतिबंधक आहेत, म्हणजेच घातक आहे, भ्रष्ट करणारे आहे. असं लावून घ्यायचं. श्रेयान् स्वधर्मो विगुणा, वरधर्मात् स्वनुष्ठिता, स्वधर्मे निधनं श्रेया, वरधर्मो भयावहः. श्रेयान् स्वधर्मो विगुणा, वरधर्मात् स्वनुष्ठिता, स्वधर्मे निधनं श्रेया, वरधर्मो भयावहः. श्रेया स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावहः. आलं का? आता मला वरची वळ आहे ना, वरची वळ अन्वयार्थ बघत करत असताना प्रत्येक शब्द असा उलटा उलटा जायचं, शेवटापासून मागं जायचं असं. स्वनुष्ठितात् परधर्मात् विगुणः स्वधर्मः श्रेया. कसं? स्वनुष्ठितात् परधर्मात् विगुणः स्वधर्मः श्रेया. म्हणजे काय? स्वनुष्ठितात्, अनुष्ठान करण्यासाठी चांगला वाटणाऱ्या, परधर्मात परधर्माहून म्हणजे अनुष्ठानासाठी सोपा वाटणारा, पण कसा? परधर्म, दुसऱ्याचा धर्म, पण त्या धर्माहून विगुणः म्हणजे गुणरहित वाटणारा. स्वधर्म गुणरहित असतो असं नाही, पण तसं वाटतो आपल्याला. मग असा विगुणः गुणरहित वाटणारा स्वधर्म, स्वतःचा धर्म श्रेया, तो कल्याणकारक असतो. कसा असतो? कल्याणकारक. म्हणून दुसऱ्याचा धर्म ऐका, कितीही चांगला वाटला, अनुष्ठानासाठी चांगला वाटला दुसऱ्याचा, मग अनुष्ठानासाठी चांगला वाटणाऱ्या परधर्मा, दुसऱ्याच्या धर्माहून विगुणः गुणरहित वाटणारा स्वधर्म पण स्वतःचा धर्म श्रेया, तो काय असतो? कल्याणकारक असतो. अरे लक्षामध्ये बघा. स्वनुष्ठितात परधर्मा,
अनुष्ठानासाठी चांगल्या वाटणाऱ्या परधर्माहून विगुण गुणरहित वाटणारा स्वधर्म स्वतःचा धर्म श्रेयान तो काय असतो कल्याणकारक असतो. कसा कल्याणकारक असतो बघा स्वतःचा धर्म. स्वधर्मे निधनम श्रेया. स्वतःच्या धर्माचं अनुष्ठान करत असताना त्याच्यामध्ये निधन जरी झालं म्हणजे स्वतःचं मरण जरी आलं तरी तो श्रेय हा तो काय असतो कल्याणकारक असतो. लक्षामध्ये स्वधर्मे निधनम श्रेया. स्वतःच्या धर्मामध्ये मरण जरी आलं तरी ते कसं असतं कल्याणकारकच असतं. परंतु परधर्म भयावह. आणि परधर्म जो असतो दुसऱ्याचा धर्म जो असतो तो कसा असतो भयावह म्हणजे भीती देणारा भय देणारा असतो. भीतीदायक असतो दुसऱ्याचा धर्म. म्हणून दुसऱ्याच्या धर्माचं अनुष्ठान करायचं नाही, आपल्या धर्माचं अनुष्ठान करायचं. आपल्या स्वधर्माचं आपला जो सुधर्म आहे त्याचं अनुष्ठान करायचं. ओम शांती शांती शांती.